ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची? ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोते हो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. संकल्पना शैलेश माळोदे. सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज ऐकूया वरळीच्या बांधाच्या गोष्टीचा 7वा भाग. वरळीचा बांध घालण्यासाठी कॅप्टन एलियास बेट्सनं 9 महिन्यांचा अंदाज दिलेला असला तरी प्रत्यक्षात 8 वर्षांचा कालावधी लागला होता. हा तो काळ होता जेव्हा इंजिनियर नावाची संकल्पना जन्माला आलेली नव्हती. त्यावेळी अशा लहान मोठ्या बांधकामांच्या कामांची कंत्राटं सैन्य दलातल्या अनुभवी लोकांनाच दिली जात असत. उदाहरणार्थ माहीम किल्ल्यातल्या जकात चौकीत नोकरीवर असलेल्या जॉन व्हॅन ड्युरेन यानं त्या किल्ल्याच्या दुरुस्तीचं काम केलेलं होतं. ही कामं यशस्वीपणे पूर्ण केल्यामुळे ईस्ट इंडिया कंपनीनं त्याला चीफ इंजिनियरचा हुद्दा दिला होता. अशीच परिस्थिती थोड्याफार फरकानं सर्वत्र असायची. वरळीचा बांध घालणारा कॅप्टन एलियास बेट्स हा तर मास्टर गनर होता. साहजिकच त्याला इंजिनिअरिंगचं ज्ञान नसणारच. त्यामुळेच कदाचित त्यानं वर्तवलेला बांधकामासाठी लागणारा वेळ आणि होणारा खर्च याचा अंदाज चुकला असावा. बांधकामाच्या 8 वर्षांच्या काळात बांध बांधावा आणि कोसळावा असं अनेकदा घडलेलं असावं. ते इंजिनिअरिंगची माहिती नसल्यानं असंच म्हणावं लागतं. त्यानं हे काम का स्वीकारलं असावं असा प्रश्न उपस्थित होतो तेव्हा उत्तरही मिळतं की धाडसाच्या बळावर गाठीला 4 पैसे लागावे म्हणून. इतिहासानं तर कॅप्टन बेट्सच्या या कामाची बिलकुल दखल घेतलेली नाही. या बांधाच्या बांधकामाचं संपूर्ण श्रेय इतिहासानं हा बांध घातल्यानंतर जवळपास 50-55 वर्षांनी म्हणजे सन 1777 ते 1784 या दरम्यानच्या काळात मुंबईचा गव्हर्नर असलेल्या विल्यम हॉर्नबी याला दिलेला आहे. मुंबईवर लिखाण केलेल्या अनेक लेखकांनी सुद्धा वरळीच्या बांधाचं बांधकाम विल्यम हॉर्नबीनं केलं असल्याचा उल्लेख केलेला आहे. हा बांध घातला तो कॅप्टन बेट्सनं हे निस्संशय. कदाचित बांधाची शेवटची पक्की दुरुस्ती विल्यम हॉर्नबीच्या कार्यकाळात झालेली असावी. बांधाला नाव देखील हॉर्नबी वेलॉर्ड असंच दिलं गेलंय. इतिहासानं तेवढीच दखल घेतली आणि बेट्सला अनुल्लेखानं मारला असंच म्हणावं लागतं. हा कॅप्टन एलियास बेट्सवर झालेला मोठा अन्याय आहे. विल्यम हॉर्नबीच्या काळात बांधाचं काम सुरू असतानाच देवी महालक्ष्मीची मूर्ती समुद्रात सापडल्याची आख्यायिका आहे. ती आपण यापूर्वी महालक्ष्मी या प्रकरणात ऐकलेली आहे. तर आता वरळीच्या बांधामुळं मुंबईला नेमकं काय मिळालं? मुंबईतले 5ही मोठे बांध घातल्यानंतर आज आपल्याला माहीमपासून ते पायधुनी भायखळा आणि वरळीपासून ते पलीकडच्या दादर पूर्व परळपर्यंतचा जो विस्तीर्ण टापू दिसतो तो निर्माण झाला. या एकूण 5 बांधांमुळे अदमासे हजारो एकर नवीन जमीन मुंबईत उपलब्ध झाली. या नवनिर्माणात वरळीच्या बांधाचा वाटा अर्थातच सिंहाचा. नव्यानं उपलब्ध झालेल्या जमिनीला समुद्र सपाटीच्या पातळीशी जुळवून घेण्यासाठी त्या जमिनींवर मोठ्या प्रमाणात भरणी अर्थात रेक्लेमेशन करावं लागलं. त्यासाठी काही कंपन्याही निघाल्या. सरकारी संस्थांनीही या कामात पुढाकार घेतला. भरणीचं काम पुढची जवळपास 200 वर्ष सुरू राहिलं आणि ते आजही सुरूच आहे.
मुंबई बेटांसभोवतालचे हे बांध बांधण्यामागे जेराल्ड ऑन्जियेचे जे हेतू होते ते पूर्ण झाले का? तर होय, ते अंशतः पूर्ण झाले. वाढत्या लोकसंख्येला सामावून घेण्यासाठी मुंबईत पुरेशी जागा उपलब्ध झाली. मुंबईतला अन्नधान्याचा उत्पादनाचा प्रश्न सोडवणं हा देखील खिंडार बुजवणं आणि भरणी करण्यामागचा एक हेतू होताच. तो मात्र तेवढा सफल झाला नाही, कारण समुद्राला बांध घालून अटकाव केल्यानं मोकळी झालेली जमीन अतिशय क्षारयुक्त होती. या जमिनीवर मिठागरं बांधण्याचे काही प्रयोग मात्र सफल झाले. या जमिनीत लगोलग लागवड होऊ शकणार नव्हती, पण त्या जमिनीला उपजाऊ करण्यासाठी त्या जमिनीवर मोठ्या प्रमाणावर चांगली माती टाकावी लागणार होती आणि ते काम प्रचंड वेळखाऊ होतं. काही लोकांनी मात्र या जमिनीतून भाताचं उत्पादन घेण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न अतिशय तोकडा होता. अर्थात पुढच्या काही वर्षात या हेतूलाही काही अर्थ उरला नाही. प्रामुख्याने ज्या साष्टीतून मुंबईसाठी अन्नधान्याचा पुरवठा होत होता, ती साष्टीच पोर्तुगीजांकडून मराठ्यांनी हस्तगत केली आणि सन 1782 सालात मराठ्यांनी ती ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात दिली. पोर्तुगीजांची भीतीच उरली नसल्यानं मुंबईत धान्य पिकवण्यापेक्षा साष्टीतून आणणं अधिक सोपं झालं. दरम्यान मुंबईतला व्यापार उदीम भरभराटीला येत असल्यामुळे जागांची मागणी वाढली आणि म्हणून भावही वाढू लागला. पुढच्या काळात आलेल्या औद्योगिक क्रांतीमुळे मुंबईतल्या जमिनीला सोन्याचा भाव येऊ लागला, तो आज तागायत. मुंबईचे बेट जोडून एकच सलग भूभाग करण्यामागे एक राजकीय हेतूही होता. या हेतूचा उगम मुंबई ब्रिटिशांच्या ताब्यात आली तेव्हाच झाला होता. पोर्तुगीजांनी माहीमचं बेट ताब्यात देण्यासाठी फारच कुरकुर केली होती. मात्र ही 7 बेटं वेगवेगळी नसून एकच भूभाग आहे. फक्त त्यांच्या मधली जागा समुद्राच्या पाण्याखाली आहे. ओहोटीच्या वेळेस तर एका बेटावरून दुसऱ्या बेटावर चालत जाता येतं, त्यामुळे ती आमचीच आहेत, असा युक्तिवाद मुंबईचा पहिला ब्रिटिश गव्हर्नर हम्फ्रे कूकनं केला होता. हीच भूमिका नंतर आलेल्या सर्व ब्रिटिश गव्हर्नरांनी अबोलपणे कायम ठेवली होती. ते सिद्ध करण्यासाठीही त्यांना मुंबईची बेटं जोडून घेणं आवश्यक वाटत होतं. हे काम झाल्यानंतर ही 7ही बेटं मिळून एकच मुंबई आहे, यावर आता कुणीही हरकत घेऊ शकणार नव्हतं. अर्थात ती वेळ आलीच नाही. पोर्तुगीजांची साष्टी ब्रिटिशांकडे आली आणि माहीमवर दावा करणारे पोर्तुगीज शिल्लक राहिले नाहीत. यापुढे लाला लजपतराय रस्त्यावरून प्रवास करताना आपण एका बांधाच्या माथ्यावरून प्रवास करतो आहोत हे विसरू नका. महालक्ष्मीहून वरळीच्या दिशेने जाताना आपल्या उजव्या हाताला दिसणारं लाला लजपतराय महाविद्यालय, काही इमारती, रेसकोर्स या संस्था तुम्हाला रस्त्याच्या पातळीपेक्षा 10-15 फूट खाली असलेल्या दिसतील. त्या तशा का आहेत याचं उत्तर आता तुम्हाला मिळालेलं असावं. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनता. हा होता अज्ञात मुंबई या पुस्तकाच्या क्रमशः वाचनाचा आजचा भाग. आणि श्रोते हो, ही होती वरळीच्या बांधाची गोष्ट. अज्ञात मुंबई. लेखक नितीन साळुंखे, वाचक अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. अज्ञात